नमस्कार. मी ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. आपल्या सर्वांचं प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडकाच्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, कैलासवासी उद्धवराव तुळशीराम जाधवर फाउंडेशन, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक आपण मागच्या 10-15 दिवसापासून हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत होतो आणि आज त्याचा पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी पार पडत आहे हे सांगताना मला खूप मोठ्या प्रमाणावरती आनंद होतो आहे. या स्पर्धेचं हे 4थं वर्ष आणि 4थ्या वर्षामध्ये मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की यामध्ये जवळजवळ 400पेक्षा जास्त विद्यार्थी या विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आजपर्यंत ही स्पर्धा ऑफलाईन पद्धतीनं जात होती. अनेक स्पर्धक ज्यांना शक्य होतं ते आपल्या कॉलेजमध्ये नऱ्यातल्या कॅम्पसमध्ये त्या ठिकाणी येत होते आणि मग वक्तृत्व असेल, भारुड असेल, पथनाट्य असतील, पोवाडे असतील, ह्या सगळ्या गोष्टींच्या स्पर्धा हे त्या ठिकाणी व्हायच्या. परंतु या कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये यावर्षी आपण ही स्पर्धा ऑनलाईन केली आणि ऑनलाईन केल्यानंतर आमच्या मनामध्ये कुठंतरी खंत होती की ऑनलाईन स्पर्धा होती, विद्यार्थी कॉलेजमध्ये येणार नाही आहेत, स्पर्धेचा माहोल कशा पद्धतीनं तयार होईल. परंतु ही खंत आमची एका गोष्टीनं पुसून निघली, ती म्हणजे अशी की या कोरोनामुळे ज्या वेळेला स्पर्धा ऑनलाईन झाली, स्पर्धा ऑनलाईन झाल्यानंतर महाराष्ट्रामधनं जे विद्यार्थी गोर गरीब शोषित दलित वंचित समाजामधून जे विद्यार्थी येतात, ज्या लोकांना या पुण्यामध्ये त्या ठिकाणी स्पर्धेसाठी खास करून येता येत नव्हतं, या सर्व लोक, हे सर्व युवक, हे सर्व विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन असल्या कारणानं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधले विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. हे अत्यंत चांगली गोष्ट ही त्या ठिकाणी झालेली आपल्याला या ऑनलाईनच्या कार्यक्रमामुळे त्या ठिकाणी दिसते. आणि ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्यावेळेला येणाऱ्या ज्या सुद्धा पुढील कालावधीमधल्या ज्या स्पर्धा असतील, या सुद्धा स्पर्धा आपण ऑनलाईनच ठेवायच्या, फक्त पथनाट्य ऑफलाईन ठेवायची, असे सुद्धा सगळे विचार आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहेत. अनेक लोकांचे त्या ठिकाणी आम्ही रिव्ह्यूज घेत आहोत, प्रत्येकाचं म्हणणं आम्ही ऐकून घेत आहोत की कशा पद्धतीने या स्पर्धा पुढे घेतल्या पाहिजेत. आणि इतक्या वाईट कालावधीमध्ये सुद्धा ज्या वेळेला सगळे लोक त्या ठिकाणी आरोग्याची काळजी करतायत, प्रत्येकजण गावाला गेलेला आहे, इकॉनॉमी सगळ्यांची चांगली नाही आहे आणि तरीसुद्धा 400पेक्षा जास्त, म्हणजे ज्या वेळेला हे आत्ता आपल्या कार्यक्रमाचं शूटिंग करतोय त्यावेळेला 400पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे सहभाग याच्यामध्ये नोंदवलेले आहेत. आणि अजून येणाऱ्या कालावधीमध्ये जोपर्यंत ह्या डेट्स आहेत तोपर्यंत हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल ह्याची कोणत्याही पद्धतीची शंका मला त्या ठिकाणी वाटत नाही. अनेक विविध कार्यक्रम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी घेत असतो. मागच्या 25 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, राजकीय, कला, क्रीडा, साहित्य असा प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेत असतो. आणि ज्या वेळेला आपण या कार्यक्रमांची जर आपण सिरीज पाहिली, एक आपण जर विचारसरणी त्याच्या मागची जर पाहिली, तर एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल की इथला युवक घडला पाहिजे. आज भारत देशाचा जर आपण विचार केला तर आपल्या देशामध्ये 130 कोटीच्या देशामध्ये 70 कोटीपेक्षा अधिक युवक आहेत. या युवकांचा वापर या देशाच्या भविष्यासाठी कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे, या लोकांचे जे विचार आहेत या विचारांची जडणघडण कशा पद्धतीनं झाली पाहिजे, हा विचार आपण त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं करतोय. आणि म्हणून अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम हे आपण त्या ठिकाणी घेत असतो. मी ह्या जर 3 कार्यक्रमांची जर सिरीज आपण पाहिली तर आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल की आपण 14 ऑगस्टला आपण शौर्य पुरस्कार घेत असतो, 31 ऑगस्टला आपण आदर्श माता पुरस्कार घेतो आणि 8 सप्टेंबरला हा आपला प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक हा करंडक आपण त्या ठिकाणी घेत असतो. हे जर 3 कार्यक्रम पाहिले तर हे कशा पद्धतीने इंटरलिंक आहेत याचा जर विचार तुम्ही केला तर एक गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल. आणि मला या ठिकाणी मुद्दामून नमूद करावीशी वाटते की ज्या वेळेला 15 ऑगस्टला 2016-17 साली ज्या वेळेला मी शाळेचा एका कार्यक्रमाला झेंडा फडकवायला जायचं होतं, तो कार्यक्रमाला जवळजवळ एक 15-20 मिनटं त्या ठिकाणी वेळ होता, म्हणून मी घरामध्येच त्या ठिकाणी TV बघत बसलेलो होतो. 15 ऑगस्ट म्हणल्यानंतर पंतप्रधानांचं भाषण, पंतप्रधान येतात, त्यांचा तो सगळा गाड्यांचा ताफा, हे बघण्याची एक काहीतरी और मज्जा असते. आणि म्हणून मी ते पाहण्यासाठी त्या ठिकाणी बसलेलो होतो. आणि त्यावेळेला काही आपले हिंदी मीडियामध्ये त्या ठिकाणी काही गोष्टी चालू होत्या आणि त्याच्यामध्ये काश्मीरमधल्या
काही लोकांचे त्या ठिकाणी बाईट चालू होते आणि त्या बाईटमध्ये असं त्या ठिकाणचे जे काही लोक होती, महिला होत्या, त्या महिला असं सांगत होत्या की आमचे जे विद्यार्थी आहेत, आमची जी मुलं आहेत, हे अत्यंत शौर्याचं काम आमच्या लोकांसाठी करतात. मी म्हणलं नेमकं शौर्याचं काम काय? मग ती जरा अनेक मी 5 मिनिटं बसलो आणि ते सगळं पाहिलं, त्यांचा जो काही रिपोर्ट होता तो. आणि तो रिपोर्ट पाहिल्यानंतर एक गोष्ट अशी लक्षामध्ये आली की 15 ऑगस्टच्या दिवशी त्या ठिकाणी आपल्या भारताच्या आर्मीवरती त्या ठिकाणी दगडफेक केली जात होती. ही 370 हटवायच्या आधीची गोष्ट आहे. त्या ठिकाणी दगडफेक केली जात होती आणि ते दगड फेकल्यानंतर भारताच्या आर्मीवरती, आणि ती गोष्ट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती एक शौर्याची गोष्ट म्हणून त्या ठिकाणी मांडली जायची. आणि म्हणून ही गोष्ट विचार करता ज्या वेळेला दिल्लीमध्ये सुद्धा भारत तेरे तुकडे होंगे, अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा आहे, अशा पद्धतीचे ज्या वेळेला घोषणा दिल्या, त्यावेळेला एक शिक्षण संस्था चालक म्हणून यावेळेला आपल्याकडे एवढे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे. म्हणून आम्ही 14 तारखेला त्या ठिकाणी शौर्य पुरस्कार चालू केला की ज्या लोकांनी त्या ठिकाणी अत्यंत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इथल्या समाजातल्या लोकांचे आयुष्य प्राण वाचवायचा प्रयत्न केलेला, अशा लोकांना आपण तो पुरस्कार दिला की जर त्या लोकांसाठी जर आर्मीवरती दगड फेकला तर शौर्याचं काम असेल, तर इथं त्या ठिकाणी समाजामध्ये एखाद्या माणसाचे जर आपण प्राण वाचवले तर त्या लोकांचा सत्कार आपण करतोय. ज्या लोक बाईट देत होती ती एक महिला होती आणि त्याच्यामुळं आपल्याला जर चांगले संस्कार कोण देत असेल तर ते आपले आई आणि वडील त्या ठिकाणी देत असतात. आणि म्हणून 31 ऑगस्टला आमच्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी आदर्श माता पुरस्कार चालू केला की जर आई जर आदर्श असेल तर मुलं आदर्श घडतील. आणि म्हणून आपण ज्या आईंनी अत्यंत वाईट परिस्थितीमधून आपली मुलं घडवली आणि या देशाच्या कामासाठी विविध सेक्टरमध्ये असतील, मग ते राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, अशा पद्धतीची ज्यांनी कामं केली त्या लोकांना आपण पुरस्कृत करतोय. आणि 8 सप्टेंबरला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण हा करंडक घेतो. हा करंडकाची उंची फिरोदिया करंडक असेल, पुरुषोत्तम करंडक असेल, या करंडकाच्या लेवलला आपण हा पुरस्कार करंडक आपण त्या ठिकाणी नेतोय. जेणेकरून याच्यामध्ये जर आपण कार्यक्रम पाहिले, वक्तृत्व स्पर्धा असेल, पोवाडा असेल, भजन यावर्षी आपण नवीन ॲडिशन केलेलं आहे, भारुड असेल आणि वादविवाद स्पर्धा ही काही ऑनलाईन घेणं शक्य नव्हतं म्हणून आपण यावर्षी ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ती ड्रॉप केली. परंतु हे जर 4 गोष्टी जर आपण पाहिल्या, त्याचे जर विषय आपण पाहिले तर ते विषय अत्यंत ज्वलंत आत्ताच्या स्थितीचे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांना एक चांगली जडणघडण देणारे विचार हे त्या ठिकाणी होते. आरक्षण, सद्यस्थिती व अपेक्षा. आज आपण पाहिलं तर जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हायला लागला. मित्रमैत्रिणी, तुझी जात कोणची, जातीवरनं मित्रमैत्रिणी आजकाल ठरायला लागलेले. बाजारातील शेतकरी व शेतकऱ्यांचा बाजार, 3 कायदे कानून या ठिकाणी देशामध्ये आलेले, त्याच्यावरती विचारमंथन विद्यार्थ्यांनी करावं. फक्त शेतकऱ्याचाच प्रश्न आहे, तो शेतकऱ्यांनीच पाहावा, युवकांना त्याच्याशी घेणं देणं नाही, म्हणून हा विषय आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा दिलेला आहे. न्यायव्यवस्था, काल, आज आणि उद्या. आज ज्या वेळेला मी शूटिंग करतोय त्यावेळेला 2-3 गोष्टी जर आपण पाहिल्या तर मागच्या 3-4 दिवसामध्ये जवळजवळ 3-4 रेपच्या घटना पुणे आणि मुंबई या ठिकाणी झालेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि मग त्याच्यातून मग फास्ट ट्रॅक कोर्ट असतील, निर्भयाच्या ज्या वेळेला घटना झाली त्यावेळेसला कोर्ट आले फास्ट ट्रॅकचे, याच्यावरती त्या ठिकाणी विचार व्हायला पाहिजेत. म्हणून न्यायव्यवस्था, काल, आज, उद्या. कोविड-19, कोलमडलेली अर्थव्यवस्था, याच्याबद्दल काही न बोललेलंच बरं, सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. सामाजिक माध्यमांचा अतिवापर व गोपनीयता, असे जे 5 विषय आपण दिलेले आहेत, या जर विषयांचा जर आपण अभ्यास त्या ठिकाणी केला तर या विद्यार्थ्यांचे अत्यंत चांगल्या पद्धतीचे विचार हे त्या ठिकाणी घडू शकतील. आणि ज्या वेळेला हे विचार चांगले घडणार आहेत त्यावेळेला आपल्या देशामध्ये तालिबानसारखी, अफगाणिस्तानसारखी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होणार नाही, हा विचार आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मनामध्ये घेतलेला आहे. आणि म्हणून आपण अशा 3 कार्यक्रमांची सिरीज ही एक घटना पाहिल्यानंतर आपण त्या ठिकाणी केली. अशा पद्धतीचे कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी राबवत असतो. ही स्पर्धा घेत असताना या स्पर्धेचं परीक्षण अत्यंत चांगल्या पद्धतीनं निस्वार्थपणे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी दुजाभाव न करता आपल्या स्पर्धेचे प्रमुख परीक्षक शाहीर हेमंतराजे मावळे, अध्यक्ष शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, एक असं व्यक्तिमत्व, जे व्यक्तिमत्व त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भारुडाच्या माध्यमातून असेल, पोवाड्यांच्या माध्यमातून असेल, शाहिरीच्या माध्यमातून असेल, ते त्या ठिकाणी पोहोचले. हे अत्यंत चांगली अशी टीम
ही त्या ठिकाणी मावळे सरांची त्या ठिकाणी आहे, ज्याच्यामध्ये हे प्रमुख परीक्षक म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. संस्थेच्या वतीनं मी त्यांचेही मनापासून खूप आभार व्यक्त करतो. आज हा जो कार्यक्रम होतोय, हा कार्यक्रम घेत असताना मग पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर सर यांचेही मी मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी हा कार्यक्रम पुणे, नगर, नाशिक 3 जिल्ह्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये प्रयत्न केला. तेही या कार्यक्रमामध्ये सामील झाले, विद्यापीठाला सामील करून घेतलं, त्यांचेही मनापासून मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर प्रकुलगुरू उमरानी सरांचे मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांचं नेहमी मार्गदर्शन मला विविध मुद्द्यांवरती त्या ठिकाणी लाभत असतं. त्याचबरोबर राजेश पांडे सर, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, त्यांचे मी मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तेही संस्थेचा जो युवा संसदेचा कार्यक्रम आहे, त्या युवा संसदेच्या कार्यक्रमाचे ते गव्हर्निंग बॉडीचे मेंबर आहेत, त्यांचेही आभार व्यक्त करतो. NSS विभागाचे देसाई सर यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या तिन्ही जिल्ह्यामधले जेवढेही कॉलेजेस आहेत तिथपर्यंत हे स्पर्धा पोहोचवण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं. आमचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचं बक्षीस वितरणाचे अध्यक्ष आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेले संत साहित्याचे गाडे अभ्यासक माननीय श्री डॉक्टर रामचंद्र देखणे सर यांचे मी मनापासून संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो की आपण या कार्यक्रमाला आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आलात, बक्षीस वितरणासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालात. मी आपलेही मनापासून खूप खूप आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. सर्व विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बक्षीस मिळाले त्यांनाही सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो. ज्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला त्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्षीसाठी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपण हा कार्यक्रम पुढच्या वर्षी अजून एका वेगळ्या उंचीला घेऊन जाल. या देशाला आपल्याला एका वेगळ्या उंचीला घेऊन जायचं आहे आणि त्याच्यासाठी अशा विविध कार्यक्रमांची गरज किती मोठ्या प्रमाणावरती आहे हे या विविध मुद्द्यांवरून आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं आणि आपण सगळेजण त्याच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रयत्न कराल ही आशा आणि अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सगळेजण आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आलात, मनापासून आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदिशक्ती तुळजाभवानी, महाराष्ट्राचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि माझ्या गुरु परंपरेला वंदन करतो. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम अशी आमची भारत माता, तिला वंदन करतो. आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि आमच्या NSS या सगळ्या संस्थांच्या वतीनं 4 विषयांसाठीच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या की ज्या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या गेल्या. खरं तर खूप अडचणीचा काळ आणि या काळात देखील विद्यार्थ्यांना या निमित्तानं सर्वांसमोर येण्याची एक छोटी संधी होती. गेली 40 वर्ष मी शाहिरी क्षेत्रात काम करतोय, लोककलांच्या क्षेत्रात काम करतोय. माझं एक नेहमीचं माझं स्वतःचं मत आहे की विद्यार्थी दशेत असताना मुलांनी किंवा खरं तर जीवनात कधीही मिळालेल्या संधीचा फायदा वेळ पडल्यास गैरफायदा करून स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. आणि हे सिद्ध करण्यासाठी ह्या अशा स्पर्धा असतात. आणि स्पर्धा म्हटलं की स्पर्धा ही स्पर्धेसारखीच व्हावी लागते, तरच त्या स्पर्धेची मजा काही और असते. आणि स्पर्धेमध्ये स्वाभाविक कोणीतरी हरणार आहे, कोणीतरी जिंकणार आहे. पण दुसरा कोणीतरी जिंकणार आहे आणि मी हरणार आहे म्हणून मी स्पर्धेतच भाग घेतला नाही असं करणं हे चूक होतं. एकतर इतक्या अडचणीच्या स्थितीमध्ये ही स्पर्धा घेतली गेली. मला माहिती आहे मुलांना खूप अडचणी आल्या, त्यांना कुठे नेट मिळालं नाही, काही अडचण, मग शेवटी तुकड्या तुकड्यांमध्ये त्यांनी आपले काही विषय आमच्यापर्यंत पोहोचवले. पण आमची मुख्य भावना ही होती की मुलांनी त्याच्यात भाग घेतला पाहिजे. म्हणजे खूप लांब लांबून या सगळ्या विषयासाठी मुलं सहभागी होत आहेत याचा आम्हाला खूप आनंद आहे. कारण ही स्पर्धा ही फक्त मुलांसाठी, मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आहे. मित्रांनो, खरं तर मी माझा अनुभव आपल्याला आवर्जून सांगतो. मी 10वीची परीक्षा दिल्यानंतर
योगायोगानं एक कार्यक्रम शाहीर हिंग्यांचा, माझे गुरु, त्यांचा कार्यक्रम मला पाहायला मिळाला. तो कार्यक्रम पाहिल्यानंतर मला असं वाटलं की अरे आपणही हे शिकलं पाहिजे. त्यांनी जाहीर केलं मी शिकवायला तयार आहे, मी फुकट शिकवीन, कोणी माझ्याकडे येत नाही. आणि मग मी म्हटलं की लगेच कार्यक्रम संपल्यानंतर भेटलं आणि म्हटलं मला हे शिकायचं आहे. आणि त्याच्यानंतर 16 वर्ष गुरु शिष्य परंपरेने मी त्यांच्याकडे ते जिवंत असेपर्यंत त्यांच्या पायाशी बसून या विद्येचं ज्ञान प्राप्त केलं. ही संधी प्रत्येकाला मिळते असं नाही. म्हणजे माझ्याबरोबर खरं तर 4 जण होते, पण त्यातलं मी एकटाच शेवटपर्यंत टिकलो. आणि आज आम्ही त्यांच्या नावानं शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी ही संस्था चालवत आहोत. आणि त्या माध्यमातून आत्ता ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये आम्हाला जेवढे काही मदत करता येईल ती आमच्या परीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टींचं परीक्षण करतो आहोत. खरं तर युवा अवस्थेमध्ये आपल्या विचारांची एक खूप चांगली अशी भरारी असते. आणि ही अनेकांची भरारी मला काही ठिकाणी दिसली. फक्त त्यांना एक काही ठोकताळे चांगले माहिती असले पाहिजे. आपल्याला कुठे कसं प्रेझेंट करायचं, काय असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीची माहिती मुलांनी जर उत्तम करून घेतली तर भावी काळातले उत्तम वक्ते, उत्तम लोककलावंत हे महाराष्ट्राला मिळतील याच्या बाबतीत मला बिलकुल शंका नाही. आणि एक उत्तम कला आपल्यामध्ये यावी. खरं तर कलेशिवाय माणसाचं जीवन व्यर्थ आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आपण याच काळामध्ये आपल्याला कुठला स्पार्क आहे का, आपण काही करू शकतो का, या विषयाचं चिंतन मुलांनी केलं पाहिजे. आणि खरं तर प्राध्यापकांनी या गोष्टीसाठी त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहित केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर प्रोत्साहन दिलं तर ही मुलं पुढे येतील आणि काहीतरी करून दाखवतील. हे एक वेगळं व्यासपीठ आज तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि त्या व्यासपीठाच्या निमित्तानं आपल्या जीवनाचं सोनं कसं करता येईल हे मुलांनी ठरवायचं. आणि अनेकांनी खूप मनापासून प्रयत्न केले. म्हणजे ठीक आहे, प्रत्येकजण लहानपणी बसायला लागतो आणि लगेच चालायला लागतो आणि पळत पळत जातो असं काही नसतं. कुठेतरी पडतं, कुठेतरी अडखळतं, हे स्वाभाविक आहे. आणि या जर गोष्टी नाही झाल्या तर त्या स्पर्धेला तशी मजा येत नाही. सगळ्यांनाच पहिला नंबर मिळणार की असंही होणार नाही. त्यामुळे ही स्पर्धा आहे, त्यातलं स्पर्धेचं जे ईर्ष्या आहे ती आपण जपली पाहिजे आणि आपण आपल्याला सिद्ध केलं पाहिजे. हे सिद्ध करण्याची संधी आपल्याला या निमित्ताने मिळाली होती. ज्यांनी ज्यांनी उत्तम प्रयत्न केलेत त्यांचं मनापासून कौतुक करतो. जे प्रयत्नामध्ये कमी पडलेत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण आपल्यापेक्षा काही मान्यवरांच्याकडे जायला पाहिजे. या क्षेत्रामधली काही ताकदवान माणसं आजही महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांचं काही मार्गदर्शन घेतलं पाहिजे. भजन गायचं असेल तर भजन गात असताना आपल्या शाळेत कॉलेजमधली एखादी विद्यार्थिनी, एखादा विद्यार्थी, मित्र यांना घेऊन त्यांच्याबरोबर कोणाला पेटीला, कोणाला तबल्याला बसून आपण हे त्यातली त्यात चांगलं कसं होईल, आपलं सादरीकरण उत्तम कसं होईल या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या प्रयत्नातच तुमचं यश हे जास्त मोलाचं ठरणार आहे. मला माहिती लॉकडाऊनमुळे तुमच्या सगळ्यांची कॉलेजेस बंद आहेत. तुम्हाला आमच्यापर्यंत येणं देखील खूप अडचणीचं झालं. आम्ही त्यातले त्यात नियम खूप शिथिल केले. आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला काही पुरावे हवे होते. ते पुरावे ज्यांनी योग्य पद्धतीने दिले त्या सगळ्यांना आम्ही याच्यात सहभागी करून घेतलं. कोणालाही आम्ही डावललं नाही. पण अगदीच जे चुकीचेच होते त्यांना मात्र थांबवावं लागलं. पण खूप चांगला प्रतिसाद आपल्या सगळ्या युवकांनी दिला. आणि माझं नेहमीचं असं माझं मत आहे की शेवटी युवा पिढी जे काही करते आहे त्याच्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं असतं. खरं तर APJ अब्दुल कलामांचं स्वप्न होतं 2020 हा युवकांचा आपला भारत देश असणार आहे. आत्ता आपली खऱ्या अर्थानं युवकांची संख्या खूप मोठी आहे. त्या युवकांनी स्वतःचं काहीतरी एक मनाशी धोरण निश्चित केलं पाहिजे, एक मार्ग निश्चित केला पाहिजे. आणि त्या मार्गानं जाण्यासाठी म्हणून त्याची जी सुरुवात आहे आपण त्याला म्हणतो श्री गणेशा, तो श्री गणेशा या व्यासपीठाच्या निमित्ताने आपल्याला मिळालेला आहे असं आपण लक्षात घेऊया. आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी काम करावं असं मला वाटतं. ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांना मनापासून धन्यवाद देतो. ज्यांना यश मिळालं त्यांचं कौतुक आहे, नाही मिळालं त्यांना देखील पुढच्या कालामध्ये होणाऱ्या आपल्या संस्थेच्या वतीने ज्या स्पर्धा होतील त्याच्यामध्ये आपण हिरिरीने भाग घ्या. स्पर्धेसाठी मात्र मागे पडू नका. थांबतो मी इथे.
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि उद्धवराव तुळशीराम जाधववर फाउंडेशन संचलित आणि जे आमचं विद्यापीठाचं राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक आणि ज्याच्यासाठी 4 वेगवेगळे विषय आपण जे घेतलेले त्याच्यामध्ये एक वक्तृत्व आहे आणि उरलेल्या 3 ज्या गोष्टी आहेत ती आपल्या पारंपरिक ज्या लोककला आहेत त्याच्यामध्ये पोवाडा आहे, भजन आणि भारुडे आणि याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत या 4ही गोष्टींच्या बाबतीत एक प्रकारचं त्यांचं याच्या बाबतीत चांगलं आकलन व्हावं या दृष्टीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल पहिल्यांदा आमच्या या 3ही विभागांचं मी मनपूर्वक कौतुक करतो. वक्तृत्व हा असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी नेतृत्वाच्या दृष्टीनं म्हणा किंवा एखाद्या प्रश्नाची मांडणी करण्याच्या दृष्टीनं नंतर सभेमध्ये साधारणपणे लोकांच्या समोर बोलत असताना जो एक धीटपणा लागतो तो येण्याच्या दृष्टीनं आणि वेगवेगळे विषय कसे मांडायचे त्यासाठी वैचारिक बैठक कशी असली पाहिजे, कशा प्रकारचा अभ्यास असला पाहिजे, कशा प्रकारची मांडणी केली पाहिजे या संबंधात मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना या बाबतीत निश्चित असं मार्गदर्शन मिळेल. उरलेल्या 3 ज्या कला आहेत पोवाडा विशेषतः पोवाड्याच्या माध्यमातून एखादा विषय आणि एखादं कर्तृत्व आजपर्यंत आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग पोवाडे विविध प्रकारचे आहेत आणि विविध दृष्टीने त्याचा उपयोग केलेला आहे. अगदी अण्णाभाऊ साठेंच्यापासून आणि पुढे आणि त्याच्याही मागे या पोवाड्यांचा उपयोग लोक चळवळीच्या दृष्टीने एखादा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे. माझी मैना गावावर राहिली एखादं गाणं असेल किंवा शिवाजी महाराजांचा पोवाडा असेल याच्या माध्यमातून एखादा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं मला असं वाटतं की या लोककला अत्यंत उपयुक्त ठरलेल्या आहेत. त्याचप्रमाणे भजनाच्या माध्यमातून नुसतं भजन म्हणजे काही एक स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटी नसून त्याच्याही माध्यमातून लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारचं विचार पोचवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न झालेले आहेत. आणि शेवटचं जे आहे ते भारूड एक वेगवेगळे प्रकार आहेत ते आणि ह्याच्या माध्यमातून लोकांचं नुसते मनोरंजन नाही आहे, लोकशिक्षणाच्या दृष्टीनं मला असं वाटतं की या 3ही गोष्टींनी अत्यंत महत्त्वाचं कार्य केलेलं आहे आणि त्यामुळं या ज्या कला ज्या आहेत ज्या कुठेतरी लोप पावताना दिसत आहेत त्यांचं पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीनं आणि विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या बाबतीत एक चांगली जाणीव होण्याच्या दृष्टीनं मला असं वाटतं की ही स्पर्धा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आणि त्यामुळं माझ्यातर्फे या स्पर्धेत जे कोणी पार्टिसिपेट करत आहेत त्यांना मग शुभेच्छा आणि या स्पर्धा आयोजनामध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. निश्चित कारण जे 4-5 विषय निवडलेले आहेत त्याच्यामध्ये आरक्षण, सद्यस्थिती अपेक्षा, बाजारातील शेतकरी व शेतकऱ्यांचा बाजार, न्यायव्यवस्था काल, आज आणि उद्या, कोविड-19 कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि सामाजिक माध्यमांचा अतिवापर व गोपनीयता. म्हणजे अगदी शेवटचा जर विषय म्हटलं तर ज्याला आपण सायबर सिक्युरिटी म्हणतो की ज्याच्या माध्यमातून कुठल्या गोष्टी आपण टाळू शकतो आणि कुठल्या गोष्टी आपण त्याप्रमाणे त्याचा वापर करू शकतो याचंही प्रबोधन होणं अत्यंत गरजेचं आहे. आज एक आपण पाहतो की साधारणपणे सामाजिक माध्यमांचा बऱ्याच वेळा अतिरेकी असा वापर केला गेलेला आहे आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये जर काही चांगल्या पद्धतीनं जर बदल घडणं अपेक्षित असेल तर मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कोविड-19च्या संदर्भात बोलायचं झालं तर त्याचा परिणाम जीवनाच्या प्रत्येक अंगावर झाला. नुसती अर्थव्यवस्था नाही, शिक्षण व्यवस्था असेल, इतर सामाजिक व्यवस्था असेल, या सर्वांवर त्याचा मोठ्या प्रमाणात आघात झालेला आहे
आणि सगळ्यांचा जो काही हे आहे परिणाम, दृश्य परिणाम, तो शेवटी जो आहे तो इकॉनॉमिकवर झालेला आहे. कारण इंडस्ट्री टाळेबंदीमुळं इंडस्ट्रीमध्ये बंद पडणं किंवा आत्ता जरी सुरू झाले असेल तर त्यात तेवढ्या जोमाने चाललेले नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की हा एक विषय गेल्या दीड वर्षाचा भारताची साधारणपणे आर्थिक परिस्थिती ह्या संबंधात कशी कशी बदलत गेली किंवा बदलण्याची शक्यता आहे, या संबंधात विद्यार्थी ते चांगल्या पद्धतीने याचा उपयोग करू शकतील. आरक्षण हा अत्यंत संवेदनशील असा विषय आहे आणि विशेषतः आत्ता जो आपण ज्याच्या बाबतीत बोलतो आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत, तर त्याच्या संबंधात सुद्धा चांगल्या पद्धतीचा जर मांडणी आणि अभ्यास या मला असं वाटतं की या वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थ्यांना करण्याच्या दृष्टीनं त्यांना उत्तेजन मिळेल. त्यामुळे तोही विषय तर अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमीच ऐरणीवर राहिलेले आहेत आणि महाराष्ट्रासारखा प्रदेश जिथेमध्ये जवळजवळ 70% आपली सगळी अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. आणि मग जे परिणाम ज्या नवीन गोष्टी झाल्या, नुसतं कोविड नाही तर पावसाची बदललेली परिस्थिती, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस, काही ठिकाणी त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, अति महापूर, आणि त्याच व्यतिरिक्त आपण जर बघितलं की इतर ज्या आपत्ती आल्या, इतर आपत्तीमध्ये पुन्हाच बघायचं झालं तर की निसर्गासारखं सायक्लोन असेल किंवा तोक्तासारखं सायक्लोन असेल, ज्याच्या माध्यमातून काही विशिष्ट भागामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा आघात झाला आणि त्यामुळं आधीच ह्याला आलेली अवस्था आणखीन डबघाईला शेतीची आलेली आहे. पण त्यामुळे असं वाटतं की शेतकऱ्यांचा हा विषय, त्या संबंधात सुद्धा विद्यार्थ्यांना चांगली एक संधी मिळते की त्याचा योग्य पद्धतीनं अभ्यास करून त्याची मांडणी, आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की सगळेच विषय अत्यंत महत्त्वाचे आणि चांगल्या पद्धतीनं इथे स्वीकारण्यात आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं सगळेच आव्हानात्मक असे हे सब्जेक्ट्स आहेत. डॉक्टर रामचंद्र अनंत देखणे यांचा जन्म एप्रिल 1956 रोजी झाला. डॉक्टर देखणे हे मराठी लेखक, संशोधक, संत साहित्याचे आणि लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक, व्याख्याते, प्रवचनकार आणि भारुडकार आहेत. रामचंद्र देखणे यांच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. वडिलांच्या कीर्तनात ते लहानपणी अजाणतेपणी टाळकरी म्हणून उभे राहत आणि खड्या आवाजात अभंगातील चरणे म्हणत. त्यामुळे कीर्तन, प्रवचन, भजन आणि भारुड या कला प्रकारांशी ते आपोआप जोडले गेले. गावच्या जत्रेत किंवा पालखी दिंडी सोहळ्यात रामचंद्र देखणे वेगवेगळी सोंगे आणून भारुडे करू लागले. रामचंद्र देखणे हे जरी भारुडात रंगून जात तरी त्यांच्या अर्थाकडे त्यांचे लक्ष नसे. आई जेव्हा भारुडातील दादला नको ग बाई किंवा नंदेचं कार्ट किरकिर करतंय आदी प्रतीकांचा अर्थ विचारू लागली तेव्हा त्यांनी भारुडांवर संशोधन करायला सुरुवात केली. भारुड वाङ्मयातील तत्त्वज्ञान संत एकनाथांच्या संदर्भातल्या या त्यांच्या प्रबंधास इसवी सन 1985 मध्ये पुणे विद्यापीठाची PhD पदवी प्राप्त झाली आहे. या प्रबंधाला डॉक्टर मु. श्री कानडे पुरस्कार समितीचा 10,000 रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे. डॉक्टर रामचंद्र देखणे हे उत्तम वक्ते आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षात विविध विषयांवरती अनेक व्याख्याने दिली आहेत. देशविदेशात त्यांनी केलेल्या 21व्या भारुडांचा कार्यक्रम 14 मे 2016 रोजी झाला. रामचंद्र देखणे हे पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी होते. 34 वर्षाच्या नोकरीनंतर ते 30/4/2014 रोजी निवृत्त झाले. 23-24 ऑक्टोबर 2004 या दरम्यान राळेगण सिंधी येथे झालेल्या ग्रामजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 11 ऑगस्ट 2013 रोजी झालेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील त्यांच्याकडे होते. याशिवाय राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानतर्फे 22-23 जानेवारी 2011 या तारखांना जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी येथे झालेल्या 12व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
अमेरिकेत झालेल्या विश्व साहित्य संमेलनातील संत साहित्य आणि आधुनिकता या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र देखणे होते. सासवडच्या मराठी साहित्य संमेलन प्रसंगी प्रश्न आजचे उत्तरे संतांची या विषयावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदी रामचंद्र देखणे होते. कडोली साहित्य संघाच्या माचीगड येथे 27/12/2010 झालेल्या 13व्या कडोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले आहे. सासवड येथे झालेल्या 8व्या आचार्य यात्रे मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अंगणातील विद्यापीठ, आनंद तरंग, आनंदाचे डोही, आषाढी, गोंधळ परंपरा, स्वरूप आणि आविष्कार, गोरज, जीवनयोगी साने गुरुजी, जीवनाची सुंदरता, तुका म्हणे जागा हिता, तुका झालासे कळस यासारख्या अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. पुणे सार्वजनिक सभेतर्फे सार्वजनिक काका पुरस्कार, छत्रपती सेवा प्रतिष्ठानकडून जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार, लेवा पाटीदार मित्रमंडळातर्फे बहिणाबाई चौधरी साहित्यरत्न पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि प्राचार्य सुधाकरराव जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन लोककलांच्या स्पर्धांचं इथं आयोजन केलं. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धक कलावंतांचं मी सर्वात प्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो. या स्पर्धांमध्ये प्रामुख्यानं वक्तृत्व, पोवाडा, भजन आणि भारुड या 4 प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. यातल्या 3 ह्या लोककलांशी संबंधित अशा स्पर्धा होत्या. खरं म्हणजे समृद्ध लोककलांचा वारसा या महाराष्ट्राला मिळालेला आहे. महाराष्ट्राची लोककला, महाराष्ट्राच्या लोकभूमिका, महाराष्ट्राची लोकवाणी ह्या सगळ्यातून एक लोकसंस्कृती उभी राहिली आणि त्या संस्कृतीतून एक सुंदरसा लोकरंग उभा राहिला. या संपूर्ण लोककलांना नृत्य, नाट्य, संगीत, अभिनय, नंतर प्रबोधन ह्या सगळ्यांची जोड मिळाली आणि एक छानपैकी लोकरंग उभा राहिला. म्हणून या सगळ्या लोककलांकडे आपण केवळ मनोरंजनाच्या भूमिकेतून न पाहता ह्या संपूर्ण कला हे स्वतंत्रपणे खऱ्या अर्थाने प्रबोधन करणारे अंगणातील एक स्वतंत्र विद्यापीठ आहे. म्हणून या लोककलांचं शरीर जरी मनोरंजनाचं असलं तरी आत्मा हा त्याचा प्रबोधनाचा आहे आणि हे प्रबोधन मूल्य घेऊनच संपूर्ण लोककलेची परंपरा महाराष्ट्रभर आज खऱ्या अर्थाने प्रबोधन करते. मराठी भाषा ही संतांच्या अभंगवाणीने अमृतरसामध्ये, भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाली. पोवाड्याच्या वीरश्रीने पुरुषार्थाला जागवू लागला. लावणीच्या पदलालित्याने आणि शब्दलालित्याने रसिकांना मोहित करू लागली. भारुडातील विनोदाने हास्यरस निर्माण करू लागली. आणि या सगळ्यातून या मायबोलीने नवरसे भरवी सागरू करवी उचित रत्नांची आगरू अशा नवरसाची उधळण करीत मराठी मनाचं उत्कट भावदर्शन घडवलं. म्हणून मराठी मनाचं उत्कट भावदर्शन जर आपल्याला अनुभवायचं असेल तर आपण लोककलांच्याकडे पाहावं लागेल, लोककलांकडे जावं लागेल. आपण पाहिलं की या लोककलांचे जर वर्गीकरण केलं तर आपल्याकडे या लोकरंगामध्ये गण आहे, गवळण आहे, भारुड आहे, पोवाडा आहे, लावणी आहे, दशावतार आहे, ललित आहे, सगळ्या प्रकार आपल्याकडे पाहतात. यातल्या काही लोककला आहेत ह्या खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रबोधनाच्या कला आहेत. म्हणजे कीर्तनासारखी लोककला आध्यात्मिक प्रबोधनाची आहे. तर पोवाडा ही वीरश्री पुरुषार्थ गाजवणारी लोककला असेल. लावणीसारखी लोककला ही शृंगारातून मनोरंजन करणारी असेल. तर गोंधळ, भारुड किंवा इतर जे प्रकार आहेत, गोंधळ झाला, भारुड सोडा, पण गोंधळ झाला, नंतर जागरण झालं आणि भराड झालं, हे लोकाचार आणि लोकधर्म पाळणाऱ्या लोककला आहेत. मग आदिवासींची गीतं असतील, कृषी गीतं असतील, हे एक वेगळ्या प्रकारचं लोकसंस्कृतीशी जोडणारा प्रकार आहे. या सगळ्यातून आपण पाहिलं गेलं तर या सगळ्यातून एक सुंदरशी लोकसंस्कृती आपल्यासमोर उभी राहते आणि लोकसंस्कृती एक सुंदरसं दर्शन या सगळ्या लोककलांमधून आपल्याला घडत असतं.
या एकेका लोककलांकडे आपण जात असताना लक्षात येईल की या प्रत्येक लोककलेचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. आपण आता भारुडाकडे पाहिलं गेलं तर या सगळ्या ज्या लोकभूमिका आपल्याकडे होत्या, मला तर असं म्हणायचं की ह्या सगळ्या लोककला ज्या आहेत, ह्या लोककला म्हणजे महाराष्ट्राचा एक नाटकाला आपण पाचवा वेद म्हणतो, त्याला पंचम वेद म्हणतो नाटकाला. मग नाटक हे पंचम वेद आहे, तर लोकरंगभूमिका लोककला हा मात्र महाराष्ट्राचा 5वा लोकवेद आहे. हा लोकवेद आहे आणि त्याचं सादरीकरण ह्या लोकश्रुती आहेत. आणि मग लोकवेद आणि लोकश्रुतीमध्ये समग्र मनाचं मनोरंजन आणि प्रबोधन करणारं एक सुंदरसं व्यासपीठ या लोककलांनी अनंत काळापासून 1000 वर्षाच्या पूर्वीपासूनची लोककलांची परंपरा या महाराष्ट्राला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरपासून या महाराष्ट्रामध्ये समाजाला काहीतरी सांगणारा, शिकवणारा आणि जाता जाता प्रबोधन करणारा असा एक वर्ग महाराष्ट्रामध्ये होता. वाघ्या, मुरळी, भराडी, गोंधळी, कोलाटी, फकीर, मानभाव, दरवेशी, पांगळा, पिंगळा, आंधळा, बैरा, बंड, सरोदा, भांड या सगळ्या लोकभूमिका गावगाड्यामध्ये येत होत्या, लोकांशी बोलत होत्या, पारंपरिक लोककलामधून लोकांचं मनोरंजन करत होत्या, उद्बोधन करत होत्या आणि जाता जाता 2 नीतीच्या गोष्टी सांगून जात होत्या. त्यामुळे ह्या सगळ्या लोकभूमिका ज्या आहेत ह्या लोकांना ज्ञात होत्या, परिचयाच्या होत्या आणि संतांनाही आपले विचार लोकांपर्यंत पोचवायचे होते. ते माध्यम शोधत होते. अनिशा हे सगळ्या लोककला आपल्यासमोर उभ्या होत्या. म्हणून संतांनी या प्रतिकात्मक लोकभूमिकांमध्ये रूपकात्मक पद्धतीनं तत्त्वज्ञानाची किंवा अध्यात्म विचारांची किंवा नैतिक मूल्यांची मांडणी केली आणि मराठीमध्ये भारुड जन्माला आली. मग या भारुडाने म्हणजे आज जर आपण पाहिलं गेलं तर आपल्या अभिजात रंगभूमी जी आहे तिचा जन्मच म्हणजे लोकरंगभूमीतून झालेला आहे. लोकरंगभूमीचा जन्म आहे तो ललितातून झालेला आहे. ललिताचा जन्म भारुडातून झाला आहे. भारुडाचा जन्म हरिकथेतून झाला आहे. हरिकथेचा जन्म हरिकीर्तनातून झाला आणि हरिकीर्तनाचा उगम हा भागवतातून आहे. म्हणजे भागवताची परंपरा ही लोकपरंपरा करत करत लोककलांपर्यंत येऊन ठेपलेली आहे. ह्या सगळ्या भूमिकांमध्ये संतांनी तत्त्वज्ञानाची मांडणी केली. मराठीमध्ये भारुड आले. भारुड हा प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. भारुडामध्ये संवाद आहे, भारुडामध्ये नाट्य आहे, भारुडामध्ये विनोद आहे. विनोद तर इतकं सुंदर. मराठी साहित्यातला पहिला विनोद हा भारुडातून आलेला आहे. सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, नंदेचं कार्ट किरकिर करते खरुज येऊ दे त्याला. आता हे म्हटल्याबरोबर पु ल देशपांड्यांसारखा माणूस किंवा आत्रे खदखदून हसायचे की ज्यांनी जगाला हसवलं ते म्हणतात आम्ही विनोदसुद्धा संत साहित्यातून घेतला, भारुडातून घेतला. म्हणजे भारुडामध्ये विनोद आहे. आणि सगळं पाहिल्यानंतर भारुडाने एक रंगमंच उभा केला, थिएटर उभं केले. म्हणजे शेक्सपियरने इंग्लंडमध्ये नाटकं केली आणि शेक्सपियरची नाटकं जगभर प्रसिद्ध झाली. 1616 साली शेक्सपियरचं निधन झालं. मला नेहमी असं वाटतं की ज्या वेळेला शेक्सपियरची नाटकं तिथं गाजत होती त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये नेमकं काय होतं तर 1533 ते 1599 हा संत एकनाथांचा कालखंड आहे. ज्यावेळेला शेक्सपियरची नाटकं गाजत होती, संसारा लेख्य भांडारम पश्चेदम रंगमंदिरम, संपूर्ण संसाराचा आलेख त्या रंगमंदिराच्या माध्यमातून शेक्सपियर मांडत होता. नाटकं खूप गाजली, प्रतिभासंपन्न नाटकं होतं. त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये नाथ महाराज अंगणांगणामध्ये वासुदेव, गोंधळी, भराडी यांच्या रूपाने एक स्वतंत्र थिएटर उभं करत होते. आणि भव्य थिएटर होतं, सर्वव्यापी थिएटर होतं, विश्वव्यापी थिएटर होतं. म्हणून विंदा करंदीकरांनी तुकाराम महाराजांची आणि शेक्सपियरची भेट झाली असं एक रूपकात्मक काव्य लिहिले, तुकयाचे भेटी शेक्सपियर आला. तर मला असं वाटतं की एकनाथा भेटी शेक्सपियर आला, नाथांच्या भेटीला शेक्सपियर आला तर काय होईल. शेक्सपियर नाथ महाराजांना म्हणतोय एकनाथा तुझा रंगमंच भव्य, एकनाथा तुझा रंगमंच भव्य, नाटकाला दिव्य तुवा केले. नाटक काय असतं, थिएटर काय असतं, लोकरंगभूमी काय असते हे नाथांच्या भूमिकांकडे पाहिल्यावर लक्षात येईल. हा एक भाग झाला. आणि सामाजिक स्तरावर उपेक्षितांना एवढ्या उंचीवर नेऊन ठेवायचं कामसुद्धा संत एकनाथांच्या भारुडांनी केलं. म्हणून आपण भारुडांच्या स्पर्धा घेतल्यात आणि ते सुद्धा घेताना पारंपरिक भारुड आणि विषय दिल्या सामाजिक माध्यमांचा अतिवापर नको आहे, गोपनीयता कशी पाळावी हा विषय देऊन भारुडं केली. म्हणजे भारुडाला विषयांचं बंधन नाही, फ्लेक्झिबल आहे, रंगमंच लवचिक आहे. म्हणजे आध्यात्मिक कूटकोड्यांच्या सारख्या अशा आध्यात्मिक विषयांपासून आत्ताच्या सामाजिक विषयांपर्यंत कुठलाही विषय आपल्या भारुडातून मांडता येतो. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे प्रमुख परीक्षक जे आहेत ते शाहीर हेमंतराजे मावळे. हे शाहीर परंपरेतला एक मोठा अलीकडच्या काळातला दुवा आहे. शाहीर हिंग्यांपासूनची जी परंपरा ते चालवत आहेत. त्यांनी
पोवाडा काय असतो हा त्यांनी आज महाराष्ट्राला पुन्हा दिला आहे की जातिवंत पोवाडा काय असतो. म्हणजे त्यांचे गुरु शाहीर हिंग्यांचा पोवाडा ऐकल्यानंतर वाटतं की पोवाडे पुरुषार्थाचं गीत कसं आहे. काळाच्या जबड्यात घालुनी हात मोजिती दात जात ही अमुची पहा चाळूनी पाने अमुच्या इतिहासाची. खडबडून माणूस जागा होतो. मग चैतन्याचे थाप डफावर पडली की मरगळलेलं मन खडबडून जागं होतं. 1659 साली पहिला मराठीमधला पोवाडा शाहीर अज्ञानदासाने लिहिला. त्याच्यामध्ये अफजलखानाच्या वधाचा पोवाडा होता. 36 चौकांचा पोवाडा आहे. तो भीत जिजाऊ आईसाहेबांना म्हणून दाखवला. त्या म्हणाल्या की शाहीर हा राजांना ऐकवा तुम्ही, पण राजा ऐकणार कसं म्हणून जिजाऊंनी सांगितलं तुम्ही ऐका. का ऐका? तुमचं वर्णन आहे म्हणून ऐकू नका, पण याच्यामध्ये इतिहास आहे म्हणून ऐका. आणि तो जेव्हा राजांना ऐकवला तेव्हा शिवाजी राजांनी त्या शाहीर अज्ञानदासाला 1 घोडा आणि शेरभर सोन्याचा तोडा इनाम दिल्याचे उल्लेख आहे. आणि म्हणून नचिकेळकरांनी वाक्य वापरले, महाराष्ट्राचा इतिहास हा केवळ बकरीत नाही आहे. महाराष्ट्राचा इतिहास बकरीच्या पानात नाही आहे, तो शाहिरांच्या कवनात आहे. म्हणून हा इतिहास जागवणारा जो विचार आहे, म्हणजे बकरीने इतिहास लिहिला असेल पण जागवला मात्र शाहिरी पोवाडा आहे. म्हणून आपण पोवाड्यासारखा विषय घेतला. आजच्या तरुण पिढीला पोवाड्यापासून फार वंचित झालेली तरुण पिढी आहे. इतिहास ज्ञात नाही तर पोवाडा कसा ज्ञात असायचा. पण पुरुषार्थाचं असं उद्यमः साहसम धैर्यम बुद्धी शक्ती पराक्रम हे 6 गुण ज्यानं अतिशय प्रभावीपणे मांडले तो हा पोवाडा. पोहा म्हणजे पराक्रम आणि हाडू गीतं वाचे म्हणून पोहा हाडूवरनं पोवाडू, पोवाडूवरनं पोवाडूंवरनं पोवाडा शब्द आला. आणि हेमंतराजे मावळ्यांनी त्यांच्या संपूर्ण परंपरेने त्यांच्या घरानेही पोवाड्याची परंपरा खूप पद्धतीने महाराष्ट्रामध्ये उभी केली. तो पोवाड्याला आपण इथं आणले, भजनाला आपण इथं आणले. खरं म्हणजे महाराष्ट्राचं संपूर्ण सांस्कृतिक जीवन हे भजनाभोवती असं एकत्रित असे झालेलं आहे. असं संपूर्ण वर्तुळ त्या भजनाभोवती आहे. कारण हा भागवत धर्म महाराष्ट्रामध्ये जो आहे की ज्यांनी समतेचा सिद्धांत दिला. म्हणजे अद्वैताचं चिंतन तत्ववेत्ते करतात, पण अद्वैताची अनुभूती मात्र सामान्य भक्तगण घेत असतात. ती जी सामाजिक स्तरावरची अनुभूती आहे ती भजनामध्ये पाहिल्यावर लक्षात येतं. एखादा शेतकरी रानामध्ये दिवसभर काबाड कष्ट करतो आणि खूप दमलेला असतो, पण संध्याकाळच्या वेळी गावात आल्यानंतर मारुती देवळामध्ये भजन रंगतो. तो स्वतःलाही विसरतो आणि त्या भजनामध्ये इतका एकरूप होतो. म्हणून मी नेहमी मला असं वाटतं त्याला गाता येते की नाही मला माहीत नाही, पण तो भजन मात्र इतकं एकरूपतेने तल्लीनतेने म्हणत असतो. तेव्हा ज्याला गाता येतो तोही गातो आणि ज्याला गाता येत नाही तोही गातो, त्यालाच भजन असं म्हणतात. म्हणून विनोबांचं एक सुंदर वाक्य आहे, जो आनंद योग्याला समाधीचा तो आनंद सामान्य माणसाला भजनाचा आहे. भजनात तो स्वतःला विसरतो. योगाला स्वतःला विसरणे योगावस्था आहे. ती योगावस्था तुमच्या आमच्या अवस्थेला येण्यासाठी भजन दिले. हे सामवेदाचं लोकरूप आहे. वेदानाम सामवेदस्म असं भगवद्गीता सांगते. पण ते सामवेदाचं रूप या भजनातून आलं. आणि भजनाचं आणखीन जर महत्त्वाचं काही कारण असेल तर भजन म्हणजे भक्तीचं सामाजिकीकरण आहे. सर्वांना इथं मिळाले, सगळेजण गाऊ शकतात. अशा भजनाच्या सुद्धा स्पर्धा आपण महाविद्यालयीन स्तरावर घेतल्यात. एकीकडे महाविद्यालयातील मुलांची आवड निवड काय असते आपण पाहतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा या पारंपरिक लोककलांकडे वक्तृत्वासारख्या विषयाकडे त्यांनी आणावं आणि या सगळ्यांना आपण या स्पर्धेमध्ये बोलावून त्या सगळ्यांच्या कला आविष्काराला एक सुंदर व्यासपीठ निर्माण केले. जाधवर ग्रुप इन्स्टिट्यूटच्या या सगळ्या संयोजकांना, शाहीर हिंगी लोककला प्रभूंच्या सगळ्या संयोजकांना, विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या सगळ्या संयोजकांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आता मला 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्यात की एकीकडे या सगळ्या लोककला लोपत चालल्यात. वासुदेव आपल्याला पाहायला मिळतो, वासुदेव, पण आपल्याला सरवदा पाहायला मिळत नाही, भांड पाहायला मिळत नाही, बाळसंतोष पाहायला मिळत नाही. मग एकीकडे या लोककला लोकभूमिका सगळ्या संपुष्टात येत आहेत. लोककलाही काही कालांतराने त्यासुद्धा थोड्या कमी होत जातील. या सगळ्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या स्पर्धा घेऊन त्या लोककला पुन्हा जागवण्याचं, त्या जागृत ठेवायचं काम ह्या स्पर्धेच्या माध्यमातून होतं आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की विद्यापीठ याच्यामध्ये सहभागी झाले, खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे आज असं झालं आहे की लोकरंगभूमी थोडीशी मावळत चालली आहे किंवा ती अशी हरवत चालली आहे. पण आज अभिजात रंगभूमी लोकरंगभूमीचं अनुकरण करू लागली, एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण लावणीसारखा विषय आज नाटकामध्ये येतोय किंवा गोंधळावरती नाटक उभं राहते. म्हणजे अभिजात रंगभूमीला लोकरंगभूमीकडनं काहीतरी घेते आणि लोकरंगभूमीसुद्धा आपलं प्रामाण्य सिद्ध करण्यासाठी किंवा लोकांना आवडी निर्माण करण्यासाठी
अभिजात रंगभूमीकडची वाद्य, तबल्यासारखं वाद्य, सिंथसायझरसारखं वाद्य आपल्याकडे घेते आणि अधिकाधिक रंग भरते. म्हणजे दोन्हींचं एकमेकांकडं खऱ्या अर्थाने देवाणघेवाण होतं. शेवटी मला एकच सांगायचं आहे की विद्यापीठ स्तरावरच्या या स्पर्धा आहेत, यात भाग घेणारी मंडळींनी तर धन्यवाद द्यायलाच पाहिजे. पण हा जो सगळा अभ्यासक्रम आहे लोककलांचा, हा अभ्यासक्रम आता विद्यापीठ स्तरावर यायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या लोककलांच्या संहिता ह्या मुख्यत्वे सगळ्या मौखिक परंपरेत आहेत. म्हणजे गोंधळाची जे गोंधळ आहे ते संपूर्ण मौखिक. ह्या सगळ्यांचं कुठंतरी डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे, त्या लिखित स्वरूपात असणं गरजेचं आहे. आणि या सगळ्यातून एक विद्यापीठ स्तरावरती जर त्याचा अभ्यासक्रम आला गेला तर त्याला एक मोठी प्रतिष्ठा मिळेल आणि लोककलेचं हे जे स्वरूप आहे हे पारंपरिक लोककला अभिजनांपर्यंत पोचतील. आणि त्यानिमित्तानं आपण जर हा सगळा एवढ्या मोठ्या सुंदर स्पर्धांचं आयोजन केलं, 250च्या वर स्पर्धकांचा सहभाग घेतला, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, स्पर्धकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे 4था प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक हा यावर्षी आयोजित केलेला आहे. दरवर्षी हा कार्यक्रम हा प्रत्यक्ष आयोजित केलेला असतो, पण कोविड सिच्युएशनमुळं यावर्षी हा कार्यक्रम ऑनलाईन आपण घेत आहोत. परंतु तरी देखील फार मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण महाराष्ट्रातून फार मोठ्या एंट्रीज याला आल्या. 400+ संघाने आणि व्यक्तीने याच्यामध्ये भाग घेतला. याच्यामध्ये प्रामुख्याने भारूड, भजन, वक्तृत्व, पोवाडे या 4 स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि मोठ्या प्रमाणावरती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रभरच्या याच्यामध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमाला महाराष्ट्रामध्ये भारुडाचा प्रचार आणि प्रसार करणारे रामचंद्र देखणे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो की अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी सहभाग घेतला. त्यांचे पुनश्च एकदा आभार. शाहीर हेमंतराजे मावळे हे या सर्व कार्यक्रमाचं परीक्षक म्हणून त्यांची टीम काम करत होती. अत्यंत कष्ट करून त्यांनी 400+ हे जे संघ आहेत यांचं असेसमेंट करून बक्षिसं काढली, नंबर काढले, 1, 2, 3 असे नंबर हे काढण्याचं अत्यंत जिकिरीचं काम हे हेमंतराजे मावळे यांनी केलं. यांचंही मी आभार मानतो. या कार्यक्रमामध्ये टीचिंग, नॉन टीचिंग, इतर प्रत्यक्ष ज्या लोकांनी काम केले त्यांचेही मी आभार मानतो. आणि वीरेंद्र विसाळ आणि त्यांची टीम, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया या सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.